तर काल नागली भिजत ठेवलेली होती पापडसाठी. तर पहिलं पापड वाळवणचं पदार्थ बनवणार आहे. पहिल्यांदाच बनवले, फर्स्ट टाइम माझ्या लग्नानंतर. नागलीचे पापड ते पण स्वतः. आणि पण सुट्टी आणि आज मस्त रस्सा पोहेचा प्लॅन आहे. आणि इथे मी ना पोहे करते आणि इथे रस्सा पण होतोय. तर वैभवने केला आज रस्सा, तुम्हाला दाखवते, बघू शकता. तर इथे मस्त रस्सा पोहे. आता मी तूप घेतलं कोंडा काढायला, कारण मग तो कोंडा पण मदळून बघू आता किती निघतो त्याच्यावर. आता थोडं थोडं घेऊन तर पीठ वगैरे दळून आणलं नागलीचं. त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी. तर इथे मी ना खिचडी टाकलेली आहे आज, सिंपल साधी खिचडी इंद्रायणी तांदळाची. इतके फिशचे प्रकार आहे. इथे आणलेली आहे मांदिली आणि मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता कोथिंबीर टाकते थोडीशी. तर इथे एवढे फ्राय केलेले आहे आणि बाकी फ्राय करायला टाकलेले आहे. तर आता टेस्ट करून मग ते कशी झाले. बघू शकता काटा असा लगेच निघून जातो. वा. तर आता एवढे प्रकार झाले. राणी मासा आहे, काय हे आपलं हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मस्त वैभवला पण सुट्टी आणि आज मस्त रस्सा पोहेचा प्लॅन आहे. आणि इथे मी ना पोहे करते आणि इथे रस्सा पण होतोय. तर वैभवने केला आज रस्सा, तुम्हाला दाखवते, बघू शकता. इथे रस्सा मस्त उकळतोय, टोमॅटो रस्सा. आणि इथे मस्त पोहे केलेले आहे. तर बघा खूप दिवसांनी म्हणजे पहिल्यांदाच रस्सा केले. पोहे नेहमी होतात आणि वैभव बोलले की आज मस्त रस्सा पोहे करू. तर मग मी पोहे करून घेतले पटकन आणि रस्सा पण खायला होतोय. आजचा सकाळचा नाश्ता. आणि आज बहुतेक ना आमचे गावावरून गोष्ट येणार आहे, तर ते सुद्धा तुझ्यासोबत शेअर करेल, दुपारी वगैरे. तसं आता पटापट करून घेते. तर काल नागली भिजत ठेवलेली होती पापडसाठी. तर पहिलं पापड वाळवणचं पदार्थ बनवणार आहे. पहिल्यांदाच बनवले, फर्स्ट टाइम माझ्या लग्नानंतर. नागलीचे पापड ते पण स्वतः. आणि बघू शकता इथे नागली मस्त धुवून आणि वाळत केलेली, म्हणजे 2 दिवस भिजवली आणि इथे सुकवता ठेवली. आता थोडीशी सुकली की बघावं लागेल, सारखं चेक करावं लागेल. त्याच्यानंतर माझ नागली दळून आणि पीठ वगैरे करून ठेवणार आणि उद्या मस्त पापड तयार करणार. मस्त ही 2-1 वेळेस हे करून दिली आणि सुकून घेणार आता. इथे मस्त रस्सा पोहे. बघू बनवता आता बघते का इथे. तर इथे मस्त रस्सा पोहे घेतलेले आहे, टेस्ट करते आता. पहिल्यांदा रस्सा केला ना आपण. केला आवाज कणकर. वियाला रस्सा पाहिजे का, खूप भारी लागतोय रस्सा पोहे, एकदम मस्त लागतोय. सेम आपण बाहेर खातो ना स्ट्रीटवर रस्सा पोहे, तसंच सेम लागतंय, एकदम भारी. मस्त. नागली सुकून गेली होती, मी थोडी डोळे लागले, झोपून गेली, तर सुकली, पण छान सुकली मस्त. आणि इथे भरली मी आता याच्यात. आणि तिथं दळून आणते, एवढीच आहे बघू शकता. आणि अशी दाताखाली घेतली की चावली जाते, मस्त सुकली आहे. आता ना दळून आणतो, बघू शकता. मी बी आणि ते काय खातोय, तव्यावरची भजी. तर गुड्डीने तव्यावरची भजी केली होती, कारण सकाळी रस्सा पोहे खाली पोट भरलं तर आम्ही मग स्वयंपाक केलाच नव्हता. आणि आता हे तव्यावरची भजी. आता वाजले 3:30 आणि अजून गहू अजून आज येणार होते. पप्पांना फोन केला माझ्या, काय माहिती कधी येतात, 4, 4:30 किंवा 5 पण वाजतील बहुतेक, किंवा संध्याकाळ पण होईल. भरपूर ऊन आहे बघू शकता. पीठ दळून आणते, मग आल्यानंतर मग गाळून ठेवणार साडीने. चला आलेली आहे,
कांडप मशीन पण आहे. तिकडे काय करतंय काय माहिती. तिकडे पापड नूडल्स आणि गव्हाचं सगळं इथंच आहे ना. आपली कुठे बघू शकता एवढं पडलं ही. तर एक खिशी होईल. आता मी ना ओढणी आणली, ही साडीने आणली. म्हटलं आता याच्यातच काढून घेते. पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात पापडाचं स्वतः करते. पापडाचं म्हणजे नागरीचे पापड. आता एकदम पॅक घेऊन घ्यावं लागेल मला. इथं खाली आता मी सूप घेतलं कोंडा काढायला, कारण मग तो कोंडा पण मदळून बघू आता किती निघतो त्याच्यावर. आता थोडं थोडं घेऊन वरच्यावरच ना करायचं होतं. आणि एकदम मस्त वाळले होते नागरी आणि छान दळलं गेलं. तर आईने आम्ही ना एकदा केले होते पापड, पूर्ण पीठ करून दिलं होतं त्याने. इतके काळे पापड आलेले. तर आता मस्त कोंडा झालेला निघाले थोडं. तर पीठ गाळून झालेलं आहे आणि ओरिजिनल पीठ तुम्हाला दाखवते मस्त. तर हे आपलं ओरिजिनल एवढं पीठ पडलं बघू शकता, 1 किलो आणि एकदम मस्त व्हाईट व्हाईट छानपैकी. तर हे बाजूला ठेवते आता. आणि कोंडा गाळून घेतला, तर कोंडा गाळून घेतला तर असं पीठ पडलेलं आहे. तर आता मी हे ना मिक्सर मध्ये परत एकदा 2-3 गरती फिरून परत गाळून घेणार हे. आणि त्याच्यानंतर हा कोंडा गाळला आणि त्याच्यातून हा जाड कोंडा निघालेला आहे बघू शकता. तर मग आता ना हे मी दळून आणते परत आणि परत गाळून घेणार आणि हे वेगळं पीठ ठेवणार निगाळ्याचं आपलं. तर चला आता 2-1 भाज्या पण आणायच्या आहे. आणि आज मस्त फिश वगैरे प्लॅन आहे, तो नंतर तुम्हाला दाखवेलच. आणि भाज्या पण आणायच्या आहेत. आणि पापडचा ब्लॉग तो पुढचा ब्लॉग येईलच पापडचा, मी कशी करते ते पण पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी स्वतः करते. तर पीठ वगैरे दळून आणलं नागरीचं. त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी. तर इथे मी ना खिचडी टाकलेली आहे आज, सिंपल साधी खिचडी इंद्रायणी तांदळाची. आज इतके फिशचे प्रकार आहे. इथे आणलेली आहे मांदिली आणि मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आता कोथिंबीर टाकते थोडीशी वरती करून आणि तेल तापत ठेवलं. डायरेक्ट डीप फ्राय करून घेणार मस्त. तर ही मांदिली आहे 1 किलो आणि इथे मस्त आणलेले अर्धा किलो काय आपले बागडा मस्त फ्राय होत आहे बघू शकता इथं छान मस्त क्रिस्पी. आणि इथे आणलेला आहे आता माझा फेवरेट झालेला राणी मासा. त्या दिवशी खाल्ला होता आम्ही केळीच्या पानामध्ये. तर आज सिंपल असं करणार आहे, खूप छान आणि काटे काहीच नाहीये. म्हणजे सगळ्या माशांमध्ये काहीच काटे नाहीये. तर आता मस्त याच्यात ना मी डीप फ्राय करून तेल टाकते मला नंतर. आपलाच होता एक का खूप दिवसांनी मस्त मांडलेली आज माझी आवडती फिश होती, माझी आवडती. पटापट फ्राय करून घेते आणि ना भाज्या काढते. भाज्याने पटापट एकदम क्रिस्पी होऊन जाते. तुम्हाला दाखवते मी. तर इथे एवढे फ्राय केलेले आहे आणि बाकी फ्राय करायला टाकलेले आहे पण. तर आपण टेस्ट करून मग ते कसे झाले. बघू शकता काटा असा लगेच निघून जातो. वा सुट्टीमध्ये काहीच काढा नसतो, तो पण आपण मस्त खाऊ.
मस्त. तर आता एवढी प्रकार झाले. राणी मासा आहे, काय हे आपलं काय बांगडा. हा बांगडा आहे आणि मांदेली आहे. तर असे एवढे प्रकारचे आम्ही तळायचे कारण तेल तापतंय ना. आणि साईडला हा राणी मासा पण हे होतोय आणि फ्राय आणि तवा फ्राय पण करतोय. अर्धी मासे आणि आधी डीप फ्राय. तर अशी एवढी मासे आज प्रकार आहे मस्त पैकी. तुम्हाला कशी वाटेल नक्की सांगा. रेसिपी पाहिजे असेल मांदेलीची तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला आता बाकीचे मासे तळून घेते आणि मग तर इथे बघू शकता एवढे सारे तळलेले आहे. हे लास्ट एवढे उरले आणि बाकी थोडेसे ना तिकडे तवा फ्राय काय आणि हे थोडेसे आहे. आता हे तवा फ्राय करायचे.